अशा मोकळ्या फडफडीत व्हेज बिर्याणीचा विश्वविक्रम तुमच्या नावावर घ्यायचाय का? अशी मोकळी फडफडीत बिर्याणी तुम्ही स्वतः घरी करून तुमच्या पोरासनी आणि बायकोला खाया घाला आणि त्यांना सांगा की आम्ही पुरुष लोक पण किसी से कम नहीं, हम भी किसी से कम नहीं. तर बिर्याणीला पहिल्यांदा 3 मोठं मोठं कांदे घ्यायचं आणि चिरताना उभं बारीक बारीक पीस करायचं. हो काही असं झालं पाहिजे. सगळा कांदा असा उभा चिरून घ्यायचा या आणि गॅस पेटवून त्याच्यावर एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये एवढं तेल ओतायचंय बघा आणि त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून द्यायचा आणि चांगला फ्राय करायचा वाडूळ. तवर आपण एका परातीत असं टिश्यू पेपर हातरून घेऊ. आता तुम्ही म्हणसाल हे कामन हातारलं या, तर जरा दम काढा, पुढे सगळं सांगतो. आणि कांदा एवढा भाजून घ्यायचा, पांढऱ्याचा काळाच करायचा पण करपून द्यायचा नाही. आणि ह्या टिश्यू पेपरवर हातरून घ्यायचा म्हणजे टिश्यू पेपर तेल सगळं पिऊन घेतोया आणि कांदा मोकळा सुट्टा फडफडीत होतोया. आणि एवढा वाटाणा घ्यायचा, बटाट्याच्या फोडी घ्यायच्या आणि फुलवरा बी घ्यायचा बघा एवढा. त्यात वरनं 1 वाटी दही टाकायचं आणि लसूण टाकायचा एका मिक्सरच्या भांड्यात, अद्रक टाकायची आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि ती सगळं गारा फिरवून त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची या आणि ती पेस्ट ह्याच्यात टाकायची या. आणि बिर्याणी मसाल्याची कुठली पण पुडी टाका, पाऊण पुडी, शक्यतो सुहाना मसाला टाका, तुमच्या जिभेनुसार मीठ टाका आणि थोडीशी हळद टाका, तुम्हाला नको असली तरी पण टाकायची थोडीशी. आणि 1-2 चमचे मिरची पावडर टाका म्हणजे कसं झणझणीत. आणि ह्या हँड मिक्सरनी मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करायचं. आणि ह्यो मगाशी तळलेला कांदा आहे का नाही तो पण ह्यात टाकून द्यायचा आणि परत हँड मिक्सरनी गुळसून घ्यायचं. हँड मिक्सर धुवून घ्या बर का. आणि ही थोड्या वेळ तसंच ठेवा एका साईडला. एका परातीत तुम्ही किती जण खाणार आहे बिर्याणी त्याच्या हिशोबाने तांदूळ घ्या आणि त्यात पाणी टाकून जरा 15 मिनिटं भिजायला ठेवा आणि एका भगुल्यात परत पाणी तापायला ठेवा. आता ही सगळं मटेरियल पाण्यात टाकल्यावर कळलं की शूटिंग काढायची राहिली या. आता बघा काय काय मटेरियल टाकलंय ते. आता ही चांगलं 2-4 मिनिटं खळा उकळून द्यायचं आणि परत बाजूला काढायचं. त्याच्यामध्ये कांदा हाय, पानं हाय, ती मसाल्याची फुलं हाय, साल हाय, काजू हाय, मिरं हाय, लवंग हाय, एवढं सगळं मटेरियल टाकलंय बघा त्याच्यामध्ये. आणि त्याच पाण्यात मगाशी भिजाय ठेवलेला तांदूळ टाकून द्या. सगळा एकदम टाकला तरी चालेल बघा. आणि थोड्या वेळाने तांदूळ 80% शिजलाय असं कळलं की लगेच काढून घ्यायचा आणि एका भांड्यात पाणी नितळायला काढून ठेवायचं आणि सगळं पाणी नितळून द्यायचं आणि मोकळा फडफडीत तांदूळ करायचा बघा. आणि त्याच बघुल्यात मगाशी कांदा तळलेलं तेल ओतून घ्यायचं आणि ही मगाशी पाण्यातनं काढलेलं मटेरियल आहे का नाही त्याच्यामध्ये 1-1.5 टमाटर चिरून टाकायचं आणि सगळं मटेरियल मिक्सरच्या भांड्यात भरून त्याची गिरवी करायची आणि तीच गिरवी उकळत्या तेलात टाकायची आणि चांगला चरचर आवाज येतो पण भ्यायचं नाही, हलवत बसायचं, चांगलं वाढून हलवायचं. आणि ही मगाशी मिक्स केलेलं सामान आहे ना त्या ग्रेव्ही मध्ये टाकून द्यायचं, सगळं चमच्याने पुसून घ्यायचं आणि परत हलवायचं, चांगलं मिक्स करायचं बरं का, हलवाय कमी पडायचं नाही. वरनं थोडस मिरची पावडर आणि मीठ टाकून परत एकदा चांगलं हलवायचं. त्यात थोडं पाणी टाकून 50% शिजवायचं आणि 50% शिजलं की गॅस बंद करून असा मगाचा 80% शिजलेला तांदूळ वरनं पसरून घ्यायचा. सगळा तांदूळ टाका, काही अडचण नाही आणि परत पसरून घ्यायचा, चांगला पसरून घ्यायचा बरं का, एक लेवल झाला पाहिजे. आणि ह्यो कांदा मगाशी शिल्लक राहिलेला ह्याच्यात आता टाकायचा आणि खायच्या कलरची एक धार त्याच्यामध्ये वाटायची, लय वाटायचं नाही. आणि ह्यो आयटम सगळ्यात महाग आहे, ह्यो पण आयटम त्याच्यामध्ये टाकायचा. ह्याला म्हणतात केशर. आणि साईडनं कणिक लावून घ्यायची, मस्त कणिक लावायची, हवा जाऊ नये असं. आणि वरनं परातीने झाकून घ्यायचं, बघा अशी परात झाकून घ्यायची ऐशा. आणि ही वापणी वर येऊ नये म्हणून त्याच्यावर वज ठेवायचं बघा. एकंदरीत सगळा असा लुक झाला पाहिजे याचा. एकदम लो गॅसला अर्धा-पाऊण तास ठेवायचं आणि परत गॅस बंद करून 15 मिनिटं ठेवायचं आणि 15 मिनिटांनी बाहेर काढून बघा कशी झाली आहे, एकदम खतरनाक वास येतो बिर्याणीचा आणि अशी एकदम खतरनाक झाली आहे. आता बघा आतमध्ये मटेरियल कसं या, राईस वरनं एकदम सुट्टा. आणि अशी घरी बिर्याणी करा
आणि तुमच्या घरात तुम्ही हिरो बना. आणि बिर्याणी करताना ध्यान देऊन करा, जेवढं सांगितलंय तेवढंच करा, नाहीतर हिरो बनण्याच्या नादात सगळा इस्कूट करून टाकसान बिर्याणीचा. आणि तुमच्या घरची तुम्हाला एकट्याला नाही शिव्या द्यायची, तुमच्या बरोबर मला बी शिव्या द्या त्याने. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.